या मार्गात येणारे सेवक खरोखरच दुःखी कष्टी रोगी महारोगी टीबी वाले कॅन्सर वाले फुलपाटे वाले वाईट व्यसन करणारे दारू वाले सट्टे वाले जुवेवाले या मार्गामध्ये आलेले आहेत आणि बाबांनी दिलेले तत्वशब्द नियमाचे पालन आपले सर्व दुःख दूर केलेले आहे। आपण या मार्गात कशासाठी आलो का आलो मार्गाचा जो पहिला दिवस आहे हा पहिला दिवस सर्वांना लक्षात ठेवले पाहिजे कारण मार्गात येण्याचे आपण कसे होतो आणि मार्गात आल्यावर कसे जातो कारण आणि आपला हा मार्ग अनुभवावर आहे प्रत्येकाला अनुभव मिळालेला आहे मला सुद्धा अनुभव मिळालेला आहे पण पहा आता नवरात्री दसरा वगैरे झाला कधी कधी सेवकाच्या भावना दाखवतात बाबा सुद्धा सौराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्या ठिकाणी बाबांनी सर्व सेवकांना सांगितलं होता की आपण ज्या ठिकाणी जात आहोत अंबाबाईच्या गडावर जात आहोत त्या ठिकाणी कोणतीही मूर्ती असो कुठेही कोणी नमस्कार करू नये हे बाबांनी शब्द दिला आणि पहा कधी कधी काय होते सेवकाच्या भावना जागतात आम्ही मोबाईलवर पाहिला स्टेटस पाहिला प्रत्येक सेवकाच्या मुलामुळे याच्या शुभेच्छा त्याच्या शुभेच्छा अशा सर्व शुभेच्छा दिल्या आणि त्यातला एक सेवक होता एका सेवकाला म्हणजे बोलतो बाबा म्हणे तू स्टेटस ठेवलाय याच्यावर देवी देवताच्या दर्शन ते गावा तो बोलत होता आम्ही राजकारणी माणसं आहोत आम्ही जगात काय होते पण पहा आपण मार्गातले आपण जुने विचार करून सर्व देवी देवताचे विसर्जन करून आपण या मार्गामध्ये आलो आहोत आणि आपण त्या देवी देवतांना आपण स्टेटस म्हणून फॉरवर्ड करतो आपण हे बरोबर नाही आणि म्हणून त्या सेवकाने म्हणलं तुम्ही आपल्या मार्गदर्शकाला विचारून या काय सांगणार म्हणून त्याला विचारत आला कमी राजनीतिक व्हावं आणि मला तर काही मला नाही करतील मार्गदर्शक आणि ते मार्गदर्शकाला गेले आणि अचानक मी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना भेटला जो विचारायला जात होता त्यांना मी भेटलो आणि त्याने त्याला नमस्कार वगैरे घेतला कसा काय तुम्ही आला त्यांनी सांगितलं आम्ही म्हणते राजकारणी माणसं असल्यामुळं स्टेटस ठेवला हवा एका सेवकाने मला टोकलं म्हणून मी विचारासाठी आलो आणि पहा मार्गदर्शकांनी सुद्धा त्याला सांगितला तुम्ही राजकारणी हा बरोबर आहे पण आपण हे सर्व विसर्जन करू सर्व देवी देवतांना विसर्जन करून आपण या मार्गामध्ये आलो प्रवेश केलेला आहे म्हणून कधी सेवकाच्या भावना जागतात त्याच्याचमुळे आपल्याला हा ठेवता येत नाही कारण बाबा सुद्धा सौराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्या ठिकाणी काय झालं त्या मंदिरात गेले 50 सेवक होते सर्वांनी त्यांचं कलाकृती पाहिली सौंदर्य पाहिले आणि ते गडाच्या पायथ्याशी उतरले त्या ठिकाणी काय होतं एक हनुमानीचं मंदिर होता असे का वाटला हनुमानजीला मानतो इथे नमस्कार केला काय होते सर्व सेवक समोर गेले आणि मागे 2 सेवक राहिलेले होते त्या एका सेवकांनी त्या मंदिराजवळ येऊन हनुमानजीच्या तिथे त्यांनी नमस्कार केला आणि त्याच्या पाठीमागे एक सेवक होता त्यांनी त्याला नमस्कार करताना पाहिला बाबांनी दिलेला शब्द मोडला शब्दाचे पालन झाले नाही आणि पहा नमस्कार करणारा सेवक होता हेमराजी सातपुते आणि त्याला पाहणारा सेवक होता आतावरती सभाला या सेवकाने त्याला पाहिलेला होता आणि पहा त्यांनी ही चूक बोलली आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये सेवक लोक एकामेकाला सांगतात नाही बा त्याने कॅरम खेळला वस्तू पाहिला का तुम्हाला सांगू लागला त्याला कॅरम खेळला त्याला दारू पेली त्याने सट्टा लावला आपण सांगतो पण आपण त्याची विचारपूस करत नाही काही सोडवणूक करत नाही त्यामुळे काय आपल्यावर दुःख येतात आणि आपण काय म्हणतो काय बा माझे दुःख कसे मला सुखाची समाधान काय नाही मिळत आणि पहा त्यांनी नमस्कार केल्यावर ते बसमध्ये बसल्यावर ड्रायव्हरच्या मागे जे लांब सीट होती त्या सीटवर आसारांची सभाला की बसला आणि 2-4 सीटाच्या समोर हेमाजी सातपुते बसला बस सुरू झाली आणि काही अंतरावर गेल्या काय झाला त्या ड्रायव्हरला एक व्यक्ती असा आवाज आला दिसला आणि त्याला वाचवण्याकरता त्यांनी जोरदार ब्रेक मारली ब्रेक मारता बरोबर
50 सेवक त्या बसमध्ये बसलेले होते, बाबा सुद्धा त्या बसमध्ये बसलेले होते. आणि पहा, ज्या सेवकांनी नमस्कार केलेला होता तो सेवक ज्या सेवकांनी नमस्कार करताना पाहिलेला होता तो त्याच्या छातीवर धरला 50 सेवकाच्या मनामध्ये. कारण त्यांनी चुकलं बोलले. आपण पाहतो ना, सांगतो ना, तर बाबा असा झाला तसा झाला, याने केली त्याने केली म्हणून. पण पहा, हा बाबाच्या हयातीचा अनुभव आहे. म्हणून सर्व